काला जामुन म्हटलं की थोडं टेन्शनच येतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीत काला जामुन कसा बनवायचा ते पाहूयात। इथे आपण काला जामुन लेयरमध्ये बनवलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। काला जामुन बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 वाटी दूध, 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम, 1 मिल्क पावडर आणि ही गुलाबजामुनचं पॅकेट। पाहूयात या गुलाबजामुन पॅकेटची डिटेल्स काय आहे ते। यावरती दिलेली आहे बनाने की विधि। कुकवेल गुलाब जामुन बनाने के लिए 120 मिली पानी को मिश्रण में धीरे धीरे मिलाएं। इस घोल को नरम मुलायम होने तक गूंथ ले। इस घोल को 5 मिनट तक रख दीजिए। दोनों हथेलियों को घी या तेल लगाकर एक समान आकार के गोल बना लीजिए। गोल एक समान और बिना दरार के हो। बने हुए गुलाब जामुन घी या तेल में आपके स्वादानुसार धीमी आंच पर सुनहरे भूरे रंग होने तक तल लीजिए। नोट्स: जामुन को तेज आंच पर तेल ज़्यादा गर्म होने पर ना तले। यावरती चाशनी कशी बनवायची हेही दिलेलं आहे। 4 कप शक्कर पानी में 5 से 10 मिनट तक उबाल लीजिए। चाशनी में आप इलायची या केसर डालकर उसे सुगंधित बना सकते हैं। नोट: आप इस पैकेट के मिश्रण से 30 से 40 गुलाब जामुन बना सकते हैं। कृपया बनाने की विधि को ध्यान से पढ़िए ताकि आपको बेहतरीन परिणाम मिल सके। महत्वपूर्ण: कुकवेल गुलाब जामुन मिक्स को साफ, ठंडी और धूप से दूर वाली जगह पर रखिए। कुकवेल गुलाबजामुनचं पॅकेट खूप छान आहे। हे बाय वन गेट वन मिळालेलं आहे। यामध्ये आपण 30 ते 40 गुलाबजामुन आरामात बनवू शकतो। आपण याच गुलाबजामुन पॅकेटमध्ये काला जामुन बनवणार आहोत। याचं वेट आहे 200 ग्राम आणि हे आपल्याला पडतं 170 रुपयामध्ये 2 पॅकेट। तर हे होते गुलाबजामुन पॅकेटची डिटेल्स। तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। गुलाबजामुन पॅकेट मी फोडून घेतलेलं आहे, ते एका परातीत काढून घेऊयात। त्यानंतर मी इथे खोबरं कीस घेतलेला आहे, काजूचा कूट केला आणि बदामचा कूट केला। तीनही कूट आपण मिक्स करून घेणार आहोत। काला जामुन म्हटलं की खूप हार्ड प्रोसेस वाटते, तर ही प्रोसेस आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। या गुलाबजामुनच्या पिठामध्ये दूध पावडर किंवा खव्याचा वापर करू शकता। मी इथे बदाम मिक्स पावडर घेतलेला आहे। यामध्ये दूध पावडर असतं, बदाम, विलायची पावडर आणि थोडे यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्सही असतात। तर मी ही यावरती टाकून घेते। आता हे दुधाने भिजवून घेऊयात। त्याऐवजी तुम्ही पाण्यानेही भिजवू शकता। तर थोडं थोडं दूध टाकून आपण हे सर्व पीठ भिजवून घेऊयात। लक्षात ठेवा, एकदाच सर्व दूध टाकून द्यायचं नाहीये। हे गुलाबजामुन पावडर थोड्याच दुधामध्ये भिजवलं जातं। गुलाबजामुन पावडर भिजवून 5 मिनिटं झालेली आहेत। यामधलं थोडंसं पीठ आपण बदाम, काजू आणि खोबरं किसामध्ये मिक्स करणार आहोत। त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर घेतला, तो मिक्स करूयात। काला जामुनला आपल्याला लेयरमध्ये बनवायचं आहे, त्यासाठी आपण हे ऑरेंज कलरचं मिश्रण वेगळं भिजवलेलं आहे। इथे आपण 2 प्रकारचे मिश्रण तयार केलेलं आहे। एक आहे गुलाबजामुनचं आणि दुसरं आहे ड्रायफ्रूट्सचं, ज्यामध्ये आपण ऑरेंज कलर टाकलेला आहे। तर आता आपण काला जामुन बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक छोटीशी पाती घेतलेली आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं मिश्रण टाकूयात। एकदम छोटासा गोल आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि वरतून मोदकाच्या आकारामध्ये बंद करून घ्यायचा आहे आणि गुलाबजामुनसारखं गोल करून घ्यायचं आहे। पाहू शकता, अगदी पेढ्यासारखा आपला गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने सर्व गुलाबजामुन आपण बनवून घेणार आहोत। आता तुम्हाला सांगते गुलाबजामुन आणि काला जामुनमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते। गुलाबजामुनचा एकतर कलर वेगळा असतो, रेड लाईट असा गोल्डन ब्राऊन मध्ये, आणि काला जामुनचा जो शेड आहे तो ब्लॅकिश असतो आणि थोडासा डार्क रेड ब्राऊन असतो। दुसरा फरक म्हणजे गुलाबजामुन लवकर फ्राय होतो आणि काला जामुन थोडासा जास्त फ्राय करावा लागतो। तिसरा फरक, गुलाबजामुन हा सॉफ्ट असतो आणि काला जामुन हा सॉफ्ट तर असतोच, पण त्याच्या वरच्या साईडने हार्डपणा असतो। तर अशा सोप्या पद्धतीने आपले सर्व जामुन बनवून तयार आहेत। अगदी पेढ्यासारखे मुलायम आणि सर्व गोल अशा आकाराचे बनवलेले आहेत। हे जामुन आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत। एका बॅचमध्ये 8 ते 9 जामुन फ्राय करणार आहोत। एकदम मंद आचेवरती सारखं हलवत राहायचं आहे। या पद्धतीने रेड ब्राऊन असे झालेले आहेत। आणखी थोडं थांबलं की आपले काला जामुन तयार होतात।
ही प्रोसेस आपल्याला जामून हलवतच राहायचं आहे, नाहीतर जामून जळून जाण्याचे चान्सेस असतात। अशा पद्धतीने मी सर्व जामून बनवून घेते आणि या जामूनच्या पॅकेटवरती चाशणी कशी बनवायची हेही दिलेलं आहे। मी चाशणी ऑलरेडीच बनवून ठेवली होती, तर मी इथे काला जामूनची रेसिपी दाखवलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या चाशणीमध्ये मी विलायची पावडर टाकलं, वेलची पूडने पाकाला स्वाद येतो। आता हे जामून आपल्याला जास्त थंड न करून घेता या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 तास मुरत घालायचे आहेत। त्यानंतर हे गुलाबजामुन आपल्याला खायला घ्यायचे आहेत। हे जामून वरतून हार्ड असतात, त्यामुळे लवकर मुरत नाहीत। अशा सोप्या पद्धतीने अगदी रसरशीत काला जामून बनवून तयार आहेत। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा। चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा।